स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्याबद्दल माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी अपशब्द काढल्याची एक क्लिप आणि तुतारीवाले समाजामध्ये भांडणे लावतात अशी माजी आमदार विजय भांबळे यांचा फोटो लावून दुसरी क्लिप तयार केली। या दोन टॅगलाईन खाली रेकॉर्डिंग व्हायरल करून समाजातील तेढ निर्माण बदनामी करण्याच्या आरोपावरून गुन्हा शिवाजीराव देशमुख विरुद्ध जिंतूर पोलिसांनी नोंद केला। तक्रारीमध्ये म्हटलं आहे की विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता चालू असताना आमदार मेघना बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर यांनी भुऱ्या नावाच्या व्यक्तीशी केलेल्या संभाषणाचा ऑडिओ क्लिप व्हायरल केली। त्यामध्ये मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना शिवीगाळ केल्याची टॅगलाईन लावली। ही क्लिप मॉर्फ करून बनवण्याचा आरोप केलाय। दुसरी क्लिप तुतारीवाले समाजात भांडणे लावत असल्याची टॅगलाईन लावून माजी आमदार विजय भांबळे आणि कृष्णा देशमुख यांचे छायाचित्र लावून व्हायरल केली आहे। यामध्ये बोर्डीकरांची रेकॉर्डिंग व्हायरल केली तर तुला 1 लाख देतो असं आमिष दाखवले असल्याचं म्हटलंय। स्वदेशी न्यूज या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये। याबाबत भाजप कार्यकर्ते निलेश डुकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भोगाव येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते कृष्णा शिवाजीराव देशमुख आणि रेपा येथील भुऱ्या या दोघांवर भावना भडकवणे आणि बदनामीच्या हेतून समाज माध्यमांवर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केलाय। हॅलो भुऱ्या, ऐक ना, तुला एक गोष्ट सांगू का? तुला 1 लाख रुपये देतो मी एका मॅटर मध्ये। सांगा पाहिजे तुला 1 लाख? मला काही नका, तुमच्या शिवेसाठी मी बस। ऐक ना, ती आपली रेकॉर्डिंग माय घाल्या जरांगे। जाऊ द्या बाबा, नका, मी गरीब माणूस आहे। मग जाऊ दे, 1 लाख रुपये दे तुला 1 लाख। नका नका नका, मला राहू द्या, कधी तर बाळा इथे। ऐक ना, ऐकायला का? बोला ना। तुला 1-1.5 लाख रुपये दिलो होतो काय? साहेब मोफलच उचली ना, तर दररोज लावायला मी तिला। कोणाला काय म्हणू नको, तू ग बस। आशी संदीप ना तुला येणं नाही काय? पाय नाही, नका नका बाबा, लेकर बाळायची मला नका। लेकर बाळ घेऊन